नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते. कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमा ही दिव्यांची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी सर्व मंदिरामध्ये असंख्य असे दिवे लावले जातात. सर्व मंदिरामध्ये दिव्यांची सुंदर अशी आरास केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान शंकरांच्या विजयाचा दिवस आहे. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध म्हणून 750 वातींचे हवन केले जाते. या दिवशी भगवान शंकरांची आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो, सर्व संकटांचे निरसन होते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुर वाती कधी जाळाव्यात आणि कशा जाळाव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते. कार्तिक पौर्णिमा ही भगवान शंकरांच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध म्हणून या दिवशी 750 वाती जाळल्या जातात. तर आपल्याला अशा बाजारामध्ये वाती मिळतात, तर त्या आणायच्या आहेत आणि आपण त्यांचे हवन करायचे आहे. तर आपल्याकडे जर बाजारात अशा 750 वाती जर मिळत नसतील तर आपण घरच्या घरी आपण वातीही बनवू शकतो. ह्या वाती आपल्याला कापसापासून बारीक अशा वळून घ्यायच्या आहेत. तर आपण या 750 वाती बनवायच्या आहेत. काही जण 250 ही वातींचे हवन करतात, तर काही जण फक्त 50 वातींचेही हवन करतात. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण शक्यतो 750 वातींचे हवन केले जाते. या 750 वातींचे हवन करण्यासाठी आपल्याला असे मातीचे धूप पात्र किंवा मातीची प्लेट मिळते ती आणायची आहे आणि त्यामध्ये हवन करायचे आहे. तर या मातीच्या धूप पात्राला आपण हळदीची लेपन करायची आहे. म्हणजे हळद पाण्यात भिजवून त्याचे लेपन या धूप पात्राला करायचे आहे. आणि ज्या ठिकाणी आपण हे हवन करणार आहोत तर त्या ठिकाणी रांगोळी काढून त्यावर हे धूप पात्र ठेवून त्याची पूजा करायची आहे. तर हवन करण्यासाठी आपण ज्या 750 वाती घेणार आहोत त्या आदल्या दिवशी आपल्याला तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तर त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी या वातींचे हवन करायचे आहे. वैकुंठ चतुर्थी दिवशी रात्री 12 वाजता आपण भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर आपण पहाटे म्हणजे शुक्रवारी सकाळी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. तर कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस, या दिवशी आपल्याला सायंकाळी त्रिपुर वातींचे हवन करायचे आहे. तर सायंकाळी 6 नंतर आपण या त्रिपुर वातींचे हवन करू शकतो. सायंकाळी 6 नंतर रात्री 9-10 वाजेपर्यंत कधीही आपण या 750 त्रिपुर वातींचे हवन करू शकतो. हे हवन करताना आपल्याला ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहे त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यावी, रांगोळी काढावी आणि आपण हवन करायचे आहे. तर आपण ज्यामध्ये हवन करणार आहे धूपपात्र, प्लेट किंवा हवनपात्र असेल तर त्याला आपण ओली हळद कुंकू लावायची आहे. त्यामध्ये तुपात भिजवलेल्या वाती आपण ठेवायच्या आहेत. त्यानंतर या हवनपात्राचे आपण हळदी कुंकू लावून पूजन करायचे आहे. या 750 वातींचे हवन आपण आपल्या देवघरासमोर करावे किंवा आपल्या घराच्या पूर्व दिशेला करावे. तर या वातींचे हवन करण्यासाठी आपण माचीचा वापर न करता आपण दुसरा जो दिवा लावला असेल तर त्याला कापूर लावून आपण या वातींचे हवन करावे किंवा असा एखादा दुसरा दिवा घेऊन या वातींचे आपण हवन करू शकता. हे हवन करत असताना आपण भगवान शंकरांचा कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्रही म्हणू शकता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनाम उर्वारुकमेव बंधनाम मृत्युमुक्षे मामृदात हा महामृत्युंजय मंत्रही म्हटला तर देखील चालतो. या 750 त्रिपुर वातींचे हवन केल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागतो. तर आपण फुंकर मारून विझू नये किंवा पाणी टाकून विझू नये. तर आपण या वाती अशाच जळून शांत झाल्यानंतर आपण त्यात थोडेसे दूध घालून ते थंड करून घ्यावे. त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतले. त्याला ब्रह्मदेवाने अमरत्वाचे वरदान दिले. वर मिळाल्यानंतर त्याने सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी भगवान शंकराने 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळाले हे पाहून सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले आणि त्यांची स्तुती म्हणून त्या दिवशी दीपोत्सव साजरा केला गेला. म्हणून कार्तिक पौर्णिमेला सर्व मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. सर्व मंदिर हे दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतात. जणू काही देवच दिवाळी साजरी करत आहेत असे वाटते. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये 750 वाती जाळून हा दिवस साजरा केला जातो. या वाती म्हणजे त्रिपुराची वाती होय. देवाप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनातही आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या 750 त्रिपुर वातींचे हवन झाल्यानंतर जे भस्म शिल्लक राहते
ते भस्म आपण शिवलिंगाला लावायचे असते। तर याप्रमाणे आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या 750 त्रिपुरवाती जाळायच्या आहेत आणि आपल्या जीवनातील अंधकार हा नाहीसा करायचा आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे संपवते। तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।